जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असं म्हणत देशातील जवळजवळ 30 कोटी लोकांचा विमा उतरवणारी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात LIC ही फक्त भारताचीच नाही तर जगातली एक मोठी विमा कंपनी आहे। स्वातंत्र्यानंतर 1956 मध्ये केंद्र सरकारने लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ॲक्ट 1956 संमत करून LIC ची स्थापना केली। तेव्हाच्या 245 छोट्या विमा आणि प्रॉव्हिडंट फंड कंपन्यांचं विलीनीकरण करून देशातील सगळ्यात मोठी कंपनी तेव्हा स्थापन झाली होती। आज जाणून घेऊया LIC च्या प्रवासाबद्दल। मी तुमच्याबरोबर आहे रुजुता। जगभरात विमा संरक्षणाची सुरुवात अगदी 6000 वर्षांपासून झाली होती। प्रॉव्हिडंट फंडाच्या माध्यमातून लोक आपल्या कमाईतील काही हिस्सा सुरक्षित ठेवायचे आणि उतार वयात लोकांना त्याचाच आधार होता। लक्षात घ्या, आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये सरासरी आयुर्मान कमी होतं आणि ताप, हिवताप, क्षयरोग अशा रोगांमुळेही लोकांचा मृत्यू व्हायचा। त्यामुळेच शहरीकरण किंवा नागरीकरण झालं तेव्हा लोकांना गुंतवणुकीत सगळ्यात आधी कशाची गरज पडली तर ती विम्याची। त्यामुळे पैशाची बचत किंवा ते वाढवणं यापेक्षा आपलं आयुर्मान सुरक्षित करणं यालाच लोकांचं प्राधान्य होतं। त्यातूनच विमा हे गुंतवणुकीचं साधन विकसित होत गेलं आणि आधुनिक स्वरूपातील विमा भारतात आला तो इंग्रजांच्या माध्यमातून। 1818 साली काही युरोपियन लोकांनी भारतात येऊन ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची स्थापना कोलकाता इथं केली। कोलकाता तेव्हाचं देशातलं आघाडीचं औद्योगिक शहर होतं, पण ही कंपनी फक्त युरोपियन लोकांचेच विमे उतरवायची। भारतीय त्यांच्यासाठी तुच्छ होते। भारतीयांनाही विमा मिळावा यासाठी बाबू मोतीलाल सील यांच्यासारख्या द्रष्ट्यांना त्या काळात चळवळ उभारावी लागली होती आणि अखेर भारतीयांना विमा तर मिळाला, पण त्याचे हप्ते युरोपियन लोकांपेक्षा कितीतरी जास्त होते। 1870 मध्ये मुंबईत बॉम्बे म्युच्युअल लाईफ अश्युरन्स सोसायटी ही पहिली भारतीय विमा कंपनी उभी राहिली। 1905 पासून देशात स्वदेशी चळवळ ही उभी राहत होती आणि तेव्हापासून विमा क्षेत्रातही भारतीय कंपन्या असाव्यात अशी कल्पना मूळ धरू लागली होती आणि त्यानुसार भारतीय विमा कंपन्या वाढत गेल्या। 1938 पर्यंत 174 भारतीय विमा कंपन्या 298 कोटी रुपयांची उलाढाल या क्षेत्रात करत होत्या। ब्रिटिश राजनं बनवलेल्या लाईफ इन्शुरन्स कंपनीज ॲक्ट नुसार या कंपन्या सुरू होत्या। विमा कंपन्यांसाठी त्यानंतर स्थित्यंतराचा काळ आला तो स्वातंत्र्यानंतर, कारण तोपर्यंत विमा कंपन्या खाजगी होत्या, पण स्वातंत्र्यानंतर सुरू झाली एक मोहीम राष्ट्रीयकरणाची। तेव्हाच्या बँका, मोठे उद्योग हे राष्ट्राच्या मालकीचे झाले आणि त्यासाठी कायदे बनवण्याचं काम सरकारी पातळीवर सुरू होतं आणि त्यात आयुर्विमा उद्योगाचा नंबर आला 1956 साली। जून 1956 ला तेव्हाच्या नेहरू सरकारनं संसदेत लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ॲक्ट 1956 संमत केला। त्यानुसार 1 सप्टेंबर 1956 ला अस्तित्वात आली लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही भारतातली सगळ्यात मोठी कंपनी। तेव्हाच्या 245 छोट्या मोठ्या विमा आणि प्रॉव्हिडंट फंड कंपन्यांच्या विलीनीकरणातून LIC ची निर्मिती झाली। सुरुवातीच्या काळात अर्थातच कंपनीचं उद्दिष्ट होतं ते आयुर्विमा सर्वसामान्य भारतीयांपर्यंत पोहोचवण्याचं। त्यासाठी लोकांना आयुर्विमाचं महत्त्व समजावून सांगावं लागणार होतं आणि त्यामुळे कंपनीचं उद्दिष्ट हे जनजागृती आधी आणि मग गुंतवणुकीची साधनं विकणं असंच होतं। त्यासाठी LICनं सुरुवातीला देशभरात LIC एजंट्सचं जाळं विणलं। या घडीला एकूण 14,19,000 LIC एजंट्स भारतात कार्यरत आहेत आणि यातून या लोकांना नियमित रोजगारही मिळालाय। योगक्षेमम वहाम्यहम म्हणजेच तुमची काळजी आम्ही घेऊ असं ब्रीद या कंपनीचं आहे आणि त्यांनी ते आत्तापर्यंत जपलंय। या घडीला कंपनीची 2048 संगणकीकृत कार्यालये देशभरात आहेत आणि त्या माध्यमातून आयुर्विमा, आरोग्य विमा, म्युच्युअल फंड, बचत व गुंतवणुकीची इतर साधनं अशी सेवा ग्राहकांना दिली जाते। 2019 मध्ये कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार एकूण 290 दशलक्ष विमा पॉलिसीज या कंपनीने आतापर्यंत काढल्यात आणि त्यांची एकूण उलाढाल 28.3 ट्रिलियन रुपये इतकी आहे। सुरुवातीला LIC ची 95.6% मालकी ही केंद्र सरकारकडे होती, पण 2022 मध्ये कंपनीचा IPO बाजारात आला आणि तेव्हापासून कंपनीचं भाग भांडवल 5.05 ट्रिलियन इतकं आहे
आणि 2024 पर्यंत कंपनीकडे 1,14,000 नियमित कर्मचारी आहेत आणि आयुर्विमा क्षेत्रात LICचा हिस्सा अजूनही 64% वर आहे. सक्षम वितरणामुळे 1991 नंतर देशात खाजगी विमा कंपन्या आल्या तरीही LIC ही आपली हिस्सेदारी टिकवून आहे आणि त्यासाठी लोकांचा संपादन केलेला विश्वास आणि देशभर पसरलेलं जाळं या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. तर हे होतं LIC विषयी. इतर कुठल्या ब्रँडबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आवडला असेल तर तो लाईक करायला अजिबात विसरू नका. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या YouTube चॅनल, फेसबुक पेजला जरूर सबस्क्राईब करा.